कोतकर की जाधव त्या एका जागेसाठी महायुतीतच जोरदार पॉवर गेम. विधान परिषदेच्या अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होतात जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार असल्याने इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींच्या दारात जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः भाजपमध्ये उमेदवारीवरून प्रचंड खलबते सुरू असून माजी महापौर संदीप कोतकर आणि उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या नावाभोवती सध्या जोरदार राजकीय वादळ उठले आहे. जिल्ह्यातील नगरपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असल्या तरी जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका रखडल्याने 89 पदे रिक्त आहेत. मात्र 569 पैकी 461 सदस्य कार्यरत असल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. 82.47% मतदार सक्रिय असल्याचा अहवाल प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला दिल्यानंतर निवडणूक जाहीर झाली आणि त्यानंतर राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. आचारसंहिता लागू होताच जिल्ह्याभर बैठका, गाठीभेटी आणि गुप्त राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्वीकृत नगरसेवकांनाही मतदानाचा अधिकार असल्याने प्रत्येक मताला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये भाजपचेच पारडे जड मानले जात असले तरी उमेदवारीवरून पक्षांतर्गत संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान ही जागा मूळची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची मानली जाते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या 2 गटांमुळे आता या जागेचे राजकारण आणखीनच गुंतागुंतीचे बनले आहे. सध्या राज्यात अजित पवार गटात सत्तेत असल्याने महायुतीच्या फॉर्म्युल्यात ही जागा त्यांच्या गटाकडे जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. दुसरीकडे शरद पवार गटाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अपेक्षित बळ मिळाले नसल्याने त्यांचे दावे कमकुवत मानले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संदीप कोतकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आले आहे. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी कोतकर यांना रोखण्यासाठी राज्य स्तरावरून प्रयत्न झाल्याच्या चर्चांना आता पुन्हा उधाण आले आहे. त्यामुळे त्यांना विधान परिषदेत संधी देऊन नाराजी दूर करण्याचा फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र कोतकर यांना भाजपकडून उमेदवारी मिळते की अजित पवार गटाकडून, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. उपमहापौर झाल्यानंतर त्यांनी शहरात विकास कामांचा सपाटा लावल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. त्यामुळे विखे गटाकडून जाधव यांच्या नावासाठी जोरदार दबाव टाकला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्या महायुतीतच या जागेसाठी पडद्यामागे जोरदार राजकीय पॉवर गेम सुरू असून भाजप, अजित पवार गट आणि स्थानिक नेत्यांमधील समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. कोतकर की जाधव, भाजप की अजित पवार गट याचा फैसला पुढील काही दिवसात होणार असल्याने जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.